तर नमस्कार भावा बहिणींनो, बघा आमच्या रुद्राची सकाळ झाली बघा. आता आमच्या रुद्राचे दिवसभर किती काय काय काम होते ते बघा तुम्ही. तर व्हिडिओ काढायला लागलाय म्हणून कसा अंगावर पाणी टाकतोय बघा. बघा म्हाताऱ्या माणसागत कोळशानं दात घासून चूळ फिळ भरून झाडांवर थुकायला लागले, थुकू नको म्हणलं तर. आणि परत तोंड लपवून तिकडं बसलंय बघा, तोंड काळं केलंय म्हणून व्हिडिओ बनवू द्या नाही तो का अंगावर थुकायला लागलंय. तर झाली बघा आता त्याची आंघोळ फिंगोळ दात घासून आता मस्तपैकी रुद्रानं आमच्या बघा देवपूजा केली आहे. रोज आमच्या रुद्राकडं देवपूजा असते, कशी भारी केली बघा रुद्रानं आमच्या देवपूजा आज. तर आज दिवसभर रुद्राच्या करामती तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. किती त्याची लुडबुड मध्ये 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 असते बघा का, कशी भारी देवपूजा केली रुद्रांनी आमच्या. तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा कोण नवीन असेल त्यांनी. तर आता बघा रुद्रा पुढं काय करतंय. तर आम्ही भाजी निवडायला बसली तर रुद्रा आमचा बघा भाजी निवडू लागते बघा. कसा मग्न झालाय भाजी निवडण्यात बघा. आता कसा भारी निवडतोय, त्याला सांगायला पण लागत नाही असं कर तसं कर म्हणून. त्याच्या तोंडावर बघा की जरा तरी हे आहे का टेन्शन का राग का काय, त्याची ती मनानं करत बसलाय बघा भाजी नीट. मी पण करते इकडं साईडला, पण ती पण करू लागतोय माझ्यासमोर बसून. त्याला अजून शाळेला जायचे, त्याला अजून लय काम आहे, ती लय लय काय काय आवरायचंय बघा त्याला. तर बघा तुम्ही पुढं शेवटपर्यंत काय काय करतोय रुद्रा शाळेत जाऊस तर आणि शाळेतनं आल्यापासून घरी. तर बघा झाली एक तर भाजी निवडून. गडी आता जरा वेळ गेला बाहेर पळत, अजून जाऊन उठून आला, अजून बसला भाजी निवडायला. त्याला चैनच पडत नाही बघा. जरा वेळ इकडं जरा वेळ तिकडं करतो, पण कामं सगळी करतोय बघा. तर एकट्याने एवढी भाजी निवडली. मी इकडं दुसऱ्या भाज्या नीटनेटक्या ठेवत होती, तोपर्यंत त्यानं एवढी भाज्यांचं शेंड तोडून घेतलं बघा. तर झाली बघा आता थोडी राहिली तर गेला उठून. म्हणलं करावं आता एवढीशी नीट म्हणून नका मी करायला लागली. थोडीशी राहिली तर एवढी करून गेला, त्यानंच केली स्वतः नीट बघा. बघा इथे एवढी देठ त्यानंच टाकून दिली ती. आता थोडी राहिली, आता तेवढी करावची म्हणलं नीट. तर झाली बघा का नीट करून ते सगळे. एवढी अशी भाजी झाली, देठ बघा एवढी पडले तिकडं. अशी आमची रुद्राची करामत असते बघा. कशी भारी नीट केली. येते का तुम्हाला अशी नीट करता सांगा. एवढ्या एवढ्या पोरानं केली बघा असली भाजी नीट भारी. तर तोपर्यंत मी बघा इकडं ही बाजारातून आणलेली कोथिंबिरीची देठ ती काढून म्हणलं एकदाच नीट करून ठेवाते म्हणून बघा हे मी करत आहे. तर रुद्रा परत आमचा जेवण फिवण करत बसला होता इथं साईडला, काय तर खाल्लं ती वाटतं. तोपर्यंत माझं इकडं माझं काम चालूच होतं. कोथिंबीर म्हणलं एकदाच नीट करून धुवून कापडात बांधून ठेवा ते म्हणून काही कोथिंबीरीची देठ ती सगळी काढून घेतली आणि हिला चांगली स्वच्छ पाण्यानंतर धुवून घ्यायची. औषध ती फवारलेलं असते, मग एकदा धुवून ती ठेवली का मग परत काय टेन्शन येत नाही. तर आता काही हिरव्या मिरची आहे, तर पालकची ती भाजी आहे ही. मग ह्यांना आता स्वच्छ नीट करून ती घ्यायची. घेवडा हाय नीटनेटकं सगळं बाजारात आणला का भरून ठेवायला लागते बघा. तर लय काम असते काय करायचं. त्यात आमचा रुद्रा मदत करतोय बघा. आता एवढं सगळं करून अजून स्वयंपाक करायचा आहे बघा. तर बघा स्वयंपाक पण झाला, चपाती केले त्या बघा कशी भारी चपाती केली. आता म्हणलं जेवण ती करावं तर म्हणून नका वाटी ती घेतली बघा जेवायला. आणि उसळ होती, मग म्हणलं खराब होईल त्याच्याऐवजी उसळीचीच भाजी करून घ्यावं ते म्हणून नका उसळीची भाजी बनवली बघा. आता मस्त जेवण ती करतो आणि कढीपत्त्याची पानं मी अशी ह्याच्यासहित काड्यासहितच टाकते बघा भाजीत. कोवळी असल्यावर ना देठ नाही काढत त्याची, पाला घेत नाही देठासहित टाकते. तर चला मस्त पाणी ती घेतले, आता जेवण करून घेतो आणि मग
रुद्रा काय करतोय परत बघूया आपण. मस्त कसं जेवायला वाढलंय बघा आता. चपाती आणि उसळीची भाजी छान झाली ती, खाल्ली बघा आम्ही. एक रुद्राला एक मल्ला घेतलंय बघा जेवायला आम्ही. आता रुद्र बघा, रुद्राचा अभ्यास चालू झाला. म्हणाले मला नाही वेळ, एवढे कसे नाराज होता. भेळ करूया. बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरमुरीत, टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. पाणी खजूर थोडं चिंच कालवून चटणी केली. मस्त थोडं तिखट थोडं दोन्ही फुललो जगती. हृदयी यमाची वलीशी परियंदाच्या मदिराशी. हसून डोलून देतो उजळून सुगंध यातो सेवाया. हळूच या पण हळूच या. कधी पानाच्या आड दडू, कधी आणूच लिटकेच रडू. कधी वाऱ्याच्या ज्योतीने डोलत बसतो गमतीने. थऱ्या थराचे रंग किती या अमुच्या अंगावरती. निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया. हळूच या ओ हळूच या. ठेवण्यासाठी धडपड करू लागले पण कोणीच ऐकण्या. आजी परत आली. तिच्या हातात विळी होती. तिने कांदा कापला, टोमॅटो चिरले, भाजी निवडली धुली, बटाटे उकळले आणि बनवली झकास भाजी. भोपळा कापून भाजी केली. वांगे भाजून भरीत केले. भोपळा कापून कोशिंबीर केली. भाज्यांनाही गंमत वाटली. सगळ्यांची एकमेकांशी कट्टी झाली. मिरची वाटून चटणी केली. गाजर खिसून हलवा केला. नातवासाठी ताट वाढले.